पायल आणि आम्ही मस्त पैकी रेडी होऊन चाललेलो आहोत. कुठे चाललोय? नो, बीच वर चाललोय बेबी. तर आज आम्ही आमच्या धावपळीच्या आयुष्यातून 2 दिवस वेळ काढून आम्ही निघालो आहोत साऊथ गोवाला. कुठे चाललोय? साऊथ गोवाला. बेसिकली ही ट्रिप रिलॅक्स होण्यासाठी आहे, बट सोबत ऋग्वेद असल्यामुळे माहित नाही ती कशी होती. तर चला बघूयात कशी होती. मी मस्तपैकी पहाटे लवकर उठून आवरून घेतलं. सकाळचे 5:30 वाजताना आम्ही सगळं आवरून निघालो होतो. गाडीत बॅक सीटला मस्त गादी टाकलेली आणि ऋग्वेदला तसंच झोपेत घेतलेलं, तर त्याला तसंच झोपवलं होतं. त्यामुळे निघताना काही त्रास नाही झाला. आम्ही पहिल्यांदाच एवढ्या लांबच्या ट्रिपला निघालो होतो आणि तेही ऋग्वेदला घेऊन, बट त्याची नीट सोय केल्यामुळे ट्रिप नीट सुरू झाली. पुढे आम्ही रस्त्यात नाश्त्याला थांबलो. सोनी उठ ना बाळा. ऋग्वेद, ए सोनिया उठ ना. चलो ब्रेकफास्ट करायला आलो आपण आता. चलो, गुड मॉर्निंग. चलो ब्रेकफास्ट करतो ना. लेट्स गो. सोनी काय खेळती काय? नाश्ता झाल्यावर पुढे कोल्हापूर क्रॉस केल्यानंतर आम्ही मॅगडीच्या इथं थांबलो आणि ऋग्वेदचा ब्रश केला, त्याला कपडे घातली. आज हाफ डे साठी ऋग्वेदचं घर झाले ही गाडी. सकाळपासून झोपणं, कपडे चेंज करणं, ब्रश करणं, जेवण सगळं एकत्र इथंच चाललंय. काय करतोय सोना? सँडविच खातो. तुझं घर आहे का बाळा? ते घर केलंय तू तिथं? तू हॅपी का आपण फिरायला चाललोय? अशा मोठ्या प्रवासामध्ये लोकेशन पेक्षा हे रूट्सच खूप छान वाटतात. पुढे आम्ही सावंतवाडी या ठिकाणी जेवणासाठी थांबलो होतो आणि तिथे फिश ट्राय केले. जेवण खूप छान होतं, बट खूप गर्दी होती तिथं आणि वेटिंग पण खूप असते. आम्ही एक सुरमई थाळी आणि एक पापलेट थाळी ट्राय केली आणि पुढचा प्रवास सुरू केला. आणि फायनली आमच्या डेस्टिनेशनला कॅरावेला बीच रिसॉर्टला आम्ही पोचलो साऊथ गोवामध्ये. हे रिसॉर्ट आम्ही मेक माय ट्रिपवरून बुक केले होते. सो त्याचे रिव्ह्यूज अँड फोटोज वगैरे पाहून आम्ही हे फायनल केले होते आणि तिथे गेल्यावरती समजलं की आमचा निर्णय हा योग्य होता. हे रिसॉर्ट खरंच खूप छान होतं. आम्ही घरातून 5:45 वाजता निघालेलो पुण्यातून आणि मध्ये ब्रेकफास्ट लंचला थांबत आता आम्ही हॉटेलला साऊथ गोवामध्ये. आता 5 वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ता पोचलेलो आहे. सो एवढा वेळ आम्ही ट्रॅव्हलिंग करून आलो आहे. येताना पण ऋग्वेद झोपला होता आणि आत्ता पण तो झोपलेला आहे दुपारी जेवण करून. सो खूप ट्रॅव्हलिंग झालं आहे. कॅरावेला बीच रिसॉर्ट साऊथ गोवामध्ये आहे. सो मी पण खूप एक्सायटेड आहे की कसं आहे रिसॉर्ट वगैरे. सो ते बघूयात. आत्ता जस्ट पोचलो आहे. सो चेक इन करून हॉटेल बघूयात, रूम बघूयात आणि बाकीचा पण व्ह्यू घेऊयात. त्यानंतर थोडंसं रिलॅक्स झाल्यानंतर बीच पण बघूयात. सो कसा आहे इथला बीच. सो मी फर्स्ट टाइम गोव्याला आलेली आहे आणि त्यामध्ये पण साऊथ गोव्याला. सो साऊथ गोवा थोडंसं शांत असतं, बीचेसला खूप गर्दी नसते. सो थोडंसं रिलॅक्स वाटेल. सो बघूयात इथले बीच कसे आहेत. सो कोकणातले बीच तर आधी बघितलेले आहेत. सो आता इथले बीचेस बघायचे कसे आहेत ते. फिरायला बगीज आहेत. ही बगी आता रूम मध्ये सोडणार आहे. लगेज घेतलंय त्यांनी. गाडी इथे. रिसॉर्ट खूप मोठा आहे. सो ते चेक इन केल्यानंतर आपलं लगेज घेऊन आपल्याला बगीमधून आपल्या रूमकडे सोडतात. रिसॉर्टच्या आतून नाही तर रिसॉर्टच्या बॅक साईड. हॉटेल बॅक साईड, या साईडला बीच. सो हे बॅक साईडने आपण चाललोय प्ले एरिया.
सनसेट बार अभी क्लोज है. ओके. हॅलो. हे वॉशरूम, हा मिरर, हा ड्रेसिंग एरिया, हे कबर्ड्स. अँड तू सांग ना बघा काय आहे इथं रूम मध्ये. अँड टीव्ही, हा पण एक ड्रेसिंग एरिया. अँड इकडे बेड आहे, सोफा आहे. अँड इकडं गॅलरी आहे. अँड गॅलरीमधून आम्हाला व्ह्यू काय भेटलं नाहीये. इकडे आहे व्ह्यू आणि गार्डन, इकडे बीच. व्ह्यू चांगला मिळावा म्हणून आम्ही रूम चेंज करून घेतली. रूम चेंज करून घेतल्यानंतर ना हा व्ह्यू आणि इथून हा समुद्र दिसतोय. अँड हा गार्डनचा व्ह्यू. इकडे पुढे हॉटेल आहे. अँड आम्ही मस्त रेडी होऊन निघालो बीचवरती जाण्यासाठी. अँड हा माझा ड्रेस होता. इथे किड्स प्ले एरिया आहे. सो ऋग्वेदची मज्जा झाली. त्याला खूप आवडत स्लाइड हे आणि हे सगळे सँड इथे. सोनी काय करते तू? खेळते तू? काय खेळते? तुला आवडलं हे हॉटेल? आवडलं? आता इथंच राहायचं ना आपण? ओके, आज आपण इथेच राहूया. आता बीचवर जायचं का आपण? पाणी बघायला. सोना, बीचवर जायचं आपल्याला पाणी बघायला. लवकर चला. कधी आवरणार तू? सो हॉटेलला येऊन आता चेंज केलंय आणि आता बीच वरती जातोय. सो इथला बीच कसा आहे ते बघूयात. सो फर्स्ट टाइम एक्सपिरियन्सिंग. सो आता आम्ही चाललेलो आहोत बीच वरती. जाऊन थोडेसे फोटोज क्लिक करणार आणि थोडा अंदाज झाल्यावरती पुन्हा हॉटेलमध्ये येणार. देन अजून हॉटेल बघितलेलं नाही आहे. ॲक्च्युली बघीने आम्हाला बॅक साईडनेच रूमला सोडलं आहे. सो अजून तर हॉटेल मी आतून बघितलेलं नाही आहे पूर्ण फ्रंट साईड वगैरे. सो ती एक्सप्लोर करूयात आज रात्री किंवा उद्या सकाळी. सो हे आलो आम्ही बीचवरती. खूप छान सुंदर बीच आहे. अँड हा सूर्य आहे. तो थोडासा ढगामध्येच आहे. सनसेटला वेळ आहे असं वाटते. आणि ॲक्च्युली आता 6 वाजलेलेत. अँड हा सुंदर बीच, सिटिंग एरिया. सो गर्दी नसेल असं वाटलेलं, पण बऱ्यापैकी लोक आहेत इथं. रडारडी चालू झालेली आहे मातीमध्ये खेळायचंय म्हणून. यस बाळा, तुला देणार आहे खेळायला बेबी. पुढे जायचं. एवढी माती बघ ना. आपण 2 days इथंच आहे. मातीच खेळायची आपल्याला. खूप जास्त सँड आहे. असे पाय आतमध्ये रवतायत पूर्ण आणि एकदम व्हाईट व्हाईट सँड. सो खूप छान वाटतंय. इथं आलो त्यावेळी असं आभाळ होतं. सो वाटलेलं की सनसेट सुद्धा बघायला भेटणार नाही. बट आता मी डोळे उघडू शकत नाही, एवढं ऊन आलेलं आहे. सो हे बघा, एवढं प्रखर ऊन दिसतंय. एकदम समोर चेहऱ्यावरती सूर्य येतोय. अँड माझ्या बेबीला मातीमध्ये खेळायचं आहे. त्याला ही सँड माती वाटते. सो त्याला तसंही मातीमध्ये खेळायला खूप आवडतं. सो इथे एवढी छान सॉफ्ट माती पाहून तो खूप खुश झालाय. ही स्पेशली ट्रिप ऋग्वेदसाठी, बिकॉज त्याला असं मातीत खेळायला खूप आवडतं. सो त्याला आम्हाला बीचवरती आणायचं होतं. सो म्हणून. काय हा तरी पाय आले तुझे? अरे एल्बो पण? अरे छान आहे ना, मज्जा वाटते ना बेबीला?
नाही नव्हता ना. पण काय करतात ते तर बघ की पप्पा आधी. आधी बघ काय करतात. सोना चांगलं एन्जॉय करतोय. असंच करायचं ना गं आपण. हो तसंच करायचं. बघूया बघ. ते नीट. या ट्रिपमधलं सर्वात सुंदर चित्र म्हणजे ऋग्वेद असं शांत समुद्रासमोर सनसेट समोर असं शांत खेळत बघणं. आता इथे 7 वाजत आले अँड हा सनसेट होतोय. माझं नका सांगू मला. तर काय चल जरा चल चल ते धुवायला लाव. आत्ता 7:30 वाजले. अंधार पडल्यामुळे आम्ही पुन्हा गेलो रूममध्ये चेंज केलं. आता 8:30 वाजलेत अँड इथं पाऊस चालू झालेला आहे. आणि जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो आणि जेवण करून रिलॅक्स झोपून गेलो. अँड नेक्स्ट डे आजची मॉर्निंग मस्त कॉफी आणि या व्ह्यू सोबत. आणि इकडं आहे बीच. आणि हा आहे हॉटेलचा डायनिंग एरिया. ब्रेकफास्टसाठी मस्त बुफे आणि लाईव्ह काउंटरसुद्धा आहेत आणि खूप छान मोठा एरिया आहे. ब्रेकफास्ट पण खूप छान आहे. सो आता ब्रेकफास्ट करून आम्ही बीचवरती चाललोय. सो बीच बघूयात. ब्रेकफास्ट करून आलोय आणि आता आम्ही बीचकडे चाललोय. बट आमच्यासोबत एक छोटंसं बाळ असल्यामुळे त्याचं सगळं ऐकावं लागतं. सो त्याच्या मर्जीने आम्हाला इथे खेळायचं. सो आता तो खेळणार ते ना आम्ही इकडे बीचकडे. त्याला एकट्याला खेळायचं नसतं, आम्ही खेळवायला लागतं त्याला. सगळं आम्ही करायचं. सो आता बीचवर आलोय. आमच्या बाळाला कुठं पण माती खेळायला लागते. सो आता थोडंसं रिलॅक्स करूयात. 10 वाजलेत आणि आता हलकं हलकं ऊन यायला लागलंय. बसले आणि हा इथं खेळत होता. हा हळूहळू तिकडे चाललाय खेळत. आणि हा होता माझ्या गोवा ट्रिपचा पार्ट 1. सो पार्ट 2 नक्की बघा.